शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे। देशातल्या सुमारे 11 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा फायदा मिळेल। 3000 रुपयांच्या अतिरिक्त रकमेमुळे शेतकरी आपल्या शेतीच्या लहान सहान गरजा पूर्ण करू शकतील। पालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये। महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही घोषणा केली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांचे प्रलंबित धान खरेदीचे चुकारे आज किंवा उद्या मिळणार। आमदार डॉक्टर फुके यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना दिलासा। एका वर्षात पहिल्यांदा नियम मोडल्यास गाडींची नोंदणी रद्द होणार। केंद्र सरकारने उचलले कठोर पाऊल। केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये बदल झाला। सीट बेल्ट आणि सिग्नल तोडणे देखील काउंट होणार। 3000वर विहिरी कागदावरच। सिंचनाचा दुष्काळ संपणार कधी? शासनाच्या स्थगितीचा परिणाम। निफाड तालुक्यामध्ये मक्का उत्पादन घटल्याने हिरवा चारा महागला। बाजार समितीत मक्याला प्रति क्विंटल 1900 रुपयांचा दर। शेतकरी पशुपालक अडचणीत। भाज्यांची आवक वाढल्याने दरामध्ये घसरण। शेवगा अजून देखील न परवडणारा दर उतरल्याने गृहिणींना दिलासा। शेवगा 400 रुपये किलो। विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानाचा सामना नाही। पाकिस्तानाचा निर्णय। T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सहभाग कायम। ICC कडून कारवाईची शक्यता। वातावरण बदलाचा फटका। कांदा बियाणे उत्पादन घटणार। दुकानदारांकडील बियाणे अनेकदा निकृष्ट निघतात। कांद्यांचा रंग बदलतो। निळा किंवा भगवा रंग निघतो। मक्का गहू कांदा पिके धोक्यात। पिकांवर किडींचा प्रादुर्भाव। महागड्या फवारणीमुळे आर्थिक गणित कोलमडले। उत्पादनात मोठी घट होण्याची भीती। तृतीय पंथीयांना सरकारी ओळख या योजनेचा मिळणार लाभ। ओळखपत्रांसह प्रमाणपत्र देखील मिळणार। विशेष पोर्टलवर करावी लागणार नोंदणी। बोगस दिव्यांगांचा प्रवास आता थांबणार। धावत्या एसटी मध्येच खरे खोटे होणार। एसटी प्रवासादरम्यान बनावट ओळखपत्र आढळल्यास संबंधित प्रवाशावर होणार आता गुन्हा दाखल। उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना पुन्हा चुलीचाच आधार। सवलती बंद। ग्रामीण भागातील महिलांची लाकूड फाट्यांसाठी धावपळ। शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा। बँकेत लाभार्थ्यांचे म्हणजेच की शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये चक्रा वाढल्या। घालमेल वाढली। आधार अपडेट बँक खाते EKYC साठी लगबग। कृषी विभागाकडे चौकशी शेतकरी करीत आहेत। शेतकऱ्यांना दिलासा। तुरींचा दर 9000 रुपयांच्या पार। मानोऱ्यात उच्चांकी 9150 रुपये प्रति क्विंटलचा दर। 10,000चा टप्पा तुरींचे दर गाठण्याची शक्यता। तुमच्या खिशावर परिणाम करणारे 14 बदल आपण पुढे पाहणार आहोत। परंतु 1 एप्रिल 2026 पासून नियम आणि फॉर्म होणार साधे। कोणाच्याही मदतीशिवाय टॅक्स भरणे शक्य। छोट्या चुकीसाठी जेल नाही फक्त दंड। सोयाबीनला हमीदरांपेक्षा 400 रुपये जास्त पण झोळी रिकामी। साठवणुकी अभावी शेतकऱ्यांची हुकली नफ्यांची संधी। सोयाबीनची सद्यस्थिती या ठिकाणी बघू शकतात। 61,000 बहिणीचे अंगणवाडी सेविका करणार व्हेरिफिकेशन। EKYC मध्ये गोंधळ। शासनाकडून यादी प्राप्त। जिल्ह्याभरामध्ये प्रक्रिया सुरू। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। जेवण देणारेच उपाशी। शिवभोजनला 10 महिन्यांपासून अनुदान नाही। 54 केंद्रांवरून जिल्ह्यात सेवा सुरू आहेत। आर्थिक कोंडीने केंद्र संचालक त्रस्त। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। सोने चांदींच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईची कात्री। आजचा सोन्याचा भाव 1,60,000 रुपये। राज्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणाऱ्या बऱ्याच योजना यापूर्वी राबविण्यात आल्या असून त्यांना थोर राष्ट्र पुरुषांची नावे देण्यात आली होती। याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारकडून प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला देखील दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता पुढे आली आहे। युनिक फार्मर आयडेंटिटी नंबर 1,00,000 शेतकऱ्यांची योजनेला पाठ। फार्मर ID काय आवश्यक आहे तर शेतकऱ्यांची अधिकृत डिजिटल ओळखपत्र। शासकीय योजनेचा थेट लाभ। पीक विमा व नुकसान भरपाई सोपी। बनावट लाभार्थ्यांना आळा। कृषी कर्ज व अनुदान प्रक्रिया सुलभ। यांचा फायदा तात्काळ शेतकऱ्यांना मिळतो। त्यामुळे फार्मर ID काढणे अतिशय महत्त्वाचे आहे।
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत न दिल्यास आंदोलन, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. द्राक्षांचे दर दुप्पट, उत्पादन निम्म्यावर, हवामानामुळे बागायतदार संकटातच. 7-8 वर्षांपासून आर्थिक फटका कायम, खर्चांचा ताळमेळ बसणे शेतकऱ्यांसमोर आव्हान. स्थानिक मार्केटमध्ये कॅरेटला 200 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. महाराष्ट्राला मिळणार 1 लाख कोटी रुपये, अतिशय महत्त्वाची व मोठी खुशखबर. केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदीमधून महाराष्ट्राला तब्बल 1 लाख कोटी रुपये मिळतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सुविधा नावालाच, नियम कागदावरच, ग्राहकांकडून नाराजी. केंद्र शासन व तेल कंपन्यांच्या मार्गदर्शन तत्वांकडे दुर्लक्ष. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा तात्काळ जमा करण्याची मागणी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता वाढत आहे, आता नवीन होणाऱ्या जनगणनेकडे लागले लक्ष. 12वीच्या परीक्षा अर्जासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत संधी, म्हणजेच की आजच्या तारखेपर्यंत संधी आहे. विभागीय मंडळाने 12वीचे आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने दिलासा. अन्न सुरक्षा योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी राशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक, हिंगोली जिल्ह्यातील प्रकार. घरकुल योजनेतील शासनांची मोफत वाळू, योजना कागदावरच, महसूल प्रशासनांचे होते दुर्लक्ष. अनेक घरकुलांची कामे झाली ठप्प. 1 ब्रास वाळूसाठी मोजावे लागतात 10,000 रुपये. राज्यातील अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा पात्र ठरवा, जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पाठविले युवा परिवर्तनाचे निवेदन. लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून त्यांचा लाभ बंद केला आहे, याबाबत निवेदन देण्यात आले. हमीभावापेक्षा तुरीला खुल्या बाजारामध्ये अधिक दर, केंद्राच्या नोंदणीकडे पाठ. ग्रेडिंग टाळल्याने हजारांवर होतोय अधिक फायदा. ई पीक पाहणी देखील शेतकऱ्यांसाठी ठरत आहे डोकीदुखी. बागायतदार अडचणीत, अधिकारी निवडणुकीत मोहरावर केवळ काड्याच राहिल्या शिल्लक. दाद मागायची कोणाकडे? लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आहे, अखेर सुरुवात झाली. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा. KYC करूनही बऱ्याच लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळत नव्हते. याला कारण म्हणजेच की KYC करताना केलेली चूक. आता सरकारच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका फेर पडताळणी करीत आहेत आणि त्या प्रोसेसला देखील सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली. या सेविका महिलांचे उत्पन्न, घरात कोणी सरकारी नोकरीत नाही ना, 4 चाकी गाड्या नाहीत ना, घरात किती जण याचा लाभ घेतात, या गोष्टींची पडताळणी करत आहेत. बाहेर पडताय महाराष्ट्रावर डबल संकट, अलर्ट जारी करण्यात आला. राज्यावर आज डबल संकट ओढावले आहे. हवामान विभागाने वादळी वारे, विजांच्या कडकडाट आणि जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, ठाणे या भागातही जोरदार वारे, विजांचा कडकडासह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उकाडा जाणवतोय. युरिया खतांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय. केंद्र सरकारने सल्फर कोडेट युरियाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता 40 किलो युरिया बॅगींची किंमत 254 रुपये कर वगळून निश्चित करण्यात आली. कृषी मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली असून हा नियम तातडीने लागू झाला आहे. PM किसान योजनेची वेबसाईट बंद आणि नवीन अपडेट समोर आली. केंद्र व राज्य सरकारने अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश महसूल कृषी विभागाला दिले होते आणि या लाभार्थ्यांची छाननी होत असताना काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक शेतकरी अपात्र ठरत होते. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला. आता या शेतकऱ्यांना पात्र असल्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत.